रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नागोठण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश सोहळा. शिवसेना ठाकरे गटाचे नेते किशोर जैन हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दाखल. खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे नगरीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा, पक्षप्रवेश व नगराध्यक्ष नगरसेवक यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी जिल्हा प्रमुख, माजी संपर्क प्रमुख किशोर जैन आपल्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दाखल झाले. यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती लाभली. अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण पक्षप्रवेश केला असल्याचे किशोर जैन यांनी यावेळी सांगितले. यावेळी अजित पवार व सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. किशोरभाई आपल्यासोबत आलेले आदरणीय डॉक्टर धात्रक साहेब असतील, भोसले साहेब असतील, आपण सर्वांनी गेल्या 2 दिवसाच्या या महिन्यामध्ये कारण 4 तारखेला हा कार्यक्रम पर्यंत काल होणार होता, पण नववर्षाच्या पहिल्या सोमवारी मला वाटतं नक्कीच आपल्या सर्वांकडून एक साथ मिळाली म्हणजे अतिदादा पवार आपण आगे बढ़ो, हम तुम्हारे. नागोठणे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी प्रमोदजी जांभेकर, दीपेंद्रजी आवाज, अतुलजी काळे, मंदारजी चितळे, तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्याप्रमाणे संसदेतील महेश सुनेकर, संसदीय वाघमारे, महेशजी सुनेकर, बोरली ग्रामपंचायत आपले या ठिकाणी दादा विनंती करतो की दादाच्या शुभास्ते नुकतंच काही दिवसांपूर्वी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आगमन होत आहे. तसेच भारतीय जनता पार्टी रोहा तालुका भारतीय जनता पार्टी त्यांच्या समवेत या ठिकाणी मुख्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वांगी ग्रामपंचायतीचा सरपंच सोनम संजय भोसले, त्याप्रमाणे विभाग प्रमुख संजयजी महाडी, तसेच नागोठणे शाखा प्रमुख धनंजयजी जगताप, संजयजी काकडे, नागोठणे विभाग प्रमुख जितेंद्रजी चंद्रकांत धामणसे, माजी सरपंच पडसुळे ग्रामपंचायत भालचंद्र चंद्रकांत शिर्के, किशोर पूजा मांडुसकर, समीर भिकड, त्याप्रमाणे माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, माजी उपसरपंच सुरेशजी जैन, मस्जिद लंबाते, त्याप्रमाणे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रसाद जोगत यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे, आगमन होत आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट प्रकाशजी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टी ॲडव्होकेट रमेश यादव या दोन्ही मान्यवरांचं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सन्माननीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आगमन होते आणि ज्या मान्यवरांचा पक्षप्रवेश झाला आहे त्यांनी विनंती आहे की मंचाच्या उजव्या बाजूने आपण खाली जाऊन स्थानापन्न व्हावं. कृपया मंचावरती एकच गर्दी करून आपला फोटोग्राफ या कार्यक्रमात घ्यायचे आहे. कार्यकर्ते असंख्य पदाधिकारी यांचं सन्मान्य अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये, सन्मान्य तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, सन्मान्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे, प्रवेश होत आहे. आपण सर्वांचंच या आपल्या पक्षामध्ये, आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. नक्कीच आपल्या सर्वांकडून एक साथ मिळाली म्हणजे अतिदादा पवार आपण आगे बढ़ो, हम तुम्हारे. मागे तटकरे साहेबांनी सांगितलं होतं या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं अजय भाऊ दिसत नाही. नवनिर्वाचित नगराध्यक्ष
सर्व नगरसेवक नगरसेवकांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आलो होतो. मी आता ताबडतोब आता मुंबईला चाललेलो आहे. हेही काम करायचं, हेही काम करायचं. शेवटी निवडणुका पण महत्वाच्या आहेत, परंतु त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं स्वागत करणं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करणं तेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून रायगडमध्ये आलो. बिनविरोध नगरसेवक झालेत, बिनविरोध त्यांच्या विरोधात आता मनसे जे आहेत याचिका कोर्टात दाखल केली. प्रत्येकाला मी मागाशी सांगितलं, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. कुणाला कुठं जायचंय ते जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्याबद्दलची चौकशी करण्याचं काम संबंधित जी कोण एजन्सी आहे किंवा जी कोण संस्था आहे ती त्या ठिकाणी करेल आणि त्याच्यामधनं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. म्हणतात की युती धर्म फक्त भाजपनेच पाळावा काय, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे. आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो. दादा निवडणुकांमध्ये खून पडतायत, दादा निवडणुकांमध्ये खून पडतायत, दादा निवडणुकांमध्ये खून पडतायत, काय सांगाल? सुटेल काय नारायणराव राणेंनी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष काम केले. अनेक मंत्रिपद भूषवली. या कोकणवासियांनी त्यांना खासदार पण केलं, केंद्रीय मंत्री पण केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केले. आता त्यांनी त्याबद्दल मला तुम्ही प्रश्न विचारताय, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाही, परंतु माझी भेट झाल्यावर मी त्यांना विचारेन की बाबा का आपण असा निर्णय घेतला. कारण त्यांना जनतेने 5 वर्षाच्या करता खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि ह्या गोष्टीला फक्त 1.5 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे झालेलं आहे. पण काय कारण आहे, खरंच ते अशा पद्धतीनं निवृत्ती घेणार आहे? काही तब्येतीचं काही कारण आहे का, आणखीन काही कारण आहे का? बऱ्याचशा आमच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या अफवा पण उठवल्या जातात. तर ही अफवा त्यांच्याशी बोलल्यावरच वस्तुस्थिती कळेल. यावर्षी